हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. 7th स्टँडर्ड इंग्लिशच्या युनिट 1ची ही पहिली पोएम आहे, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. या पोएमला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही फक्त या चित्रांकडे बारकाईने लक्ष दिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला हिमालय दिसतोय. हिमालयामध्ये गरम कपडे घातलेली एक कुत्रा आणि एक माणूस दिसतोय जो तुम्हाला हात दाखवतोय. तुम्ही जर इकडे तुमच्या उजव्या हाताला बघितलं तर एक पाण्यामध्ये एक मुलगी दिसते, पाय टाकले, ती पण हात करते. तुम्ही डाव्या बाजूला बघितलं तुम्हाला होडीत बसलेला माणूस दिसतो जो हिमालयातनं वाहणाऱ्या नदीमध्ये बसलाय. जर तुम्ही थोडंसं खाली गेला तुम्हाला लक्षात येईल की गायीबरोबर खेळणारा, वासरासोबत खेळणारा एक मुलगा दिसतोय जो पळतोय. आणखीन थोडं खाली गेलं तर तुम्हाला डाव्या बाजूला दिसेल की सुंदर चंद्राची कोर आहे आणि एक जहाज तिथून चाललेला आहे आणि त्याचसोबत एक उंटावर बसलेला माणूस हात दाखवतोय त्या मुलाला आणि सगळ्यात शेवटी एक मुलगी सुद्धा हात दाखवती आहे आणि त्या जहाजातला माणूस सुद्धा हात दाखवतोय. तर मग या सगळ्यात तुम्हाला काय दिसतंय, काय विचार करताय? त्या सगळ्या चित्रामध्ये एकमेकांना हात दाखवतायत म्हणजे काय की सगळे कोणाला कोणाला तरी ओळखतात या जगामध्ये. तर त्यांनी काय म्हटलं, हे जग म्हणजे खूप मोठी जागा आहे तरी सुद्धा ते खूप छोटंसं आहे. आणि ते का छोटं आहे हे जे कवी आहेत, जे रिचर्ड एम शेरमन अँड रॉबर्ट बी शेरमन यांना हे का सांगायचं की इतकं जरी तुम्हाला सगळं जग मोठं वाटत असेल तरी ते खूप छोटं आहे, त्याचं कारण त्यांनी या कवितेमध्ये आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर हे सुरुवात करण्यापूर्वी इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे काय ते तुम्हाला थोडंसं डिफाईन केलं. तुम्ही बघा, समटाइम्स यू मीट द सेम पीपल इन अन अनएक्सपेक्टेड प्लेस. म्हणजे कधी कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला अशा जागी भेटता, त्या सेम जागी म्हणजे एकाच जागी भेटता जिथे तुम्ही त्या व्यक्तीला अपेक्षितच धरलेलं नसतं. अँड फाइंड आउट दॅट दे आर कनेक्टेड टू पीपल यू नो. आणि तुम्हाला कळतं, अरे माझ्या मित्राचा पण हा मित्र आहे, जो कुणीतरी लांबचा व्यक्ती, हा असं कसं झालं. मग द वर्ल्ड, इट स्मॉल वर्ल्ड आर यूज टू शो यू सरप्राईज. म्हणजे जेव्हा आता समज तुम्ही एखाद्या लांब, तुम्ही राहताय पुण्यात, तुम्ही नाशिकला गेलात किंवा तुम्ही राहताय पुण्यात आणि तुम्ही गोव्याला गेलात आणि तुम्ही सडन तुमच्या एखाद्या रिलेटिव्हकडे गेला आणि तिकडे तुमचा एखादा लांबचा मित्र शाळेतला आणि त्याचं कुणीतरी नातेवाईक तिथे भेटलं, मग तुम्ही अरे इट्स अ स्मॉल वर्ल्ड अशी फ्रेज तुम्ही तिथे वापरू शकता. आता इट्स अ स्मॉल वर्ल्ड इज अ व्हेरी पॉप्युलर सॉन्ग आणि हे जगप्रसिद्ध सॉन्ग आहे. ट्रान्सलेटेड इन टू मेनी लँग्वेज आणि प्रचंड वेगळ्या भाषांमध्ये ते अनुवादित केलेलं आहे. दिस सॉन्ग इज प्लेड ऑन अ राईड ऑफ द सेम टायटल इन डिझनीलँड. डिझनीलँड तुम्हाला माहिती आहे, माहीत नसेल तर गुगलवर जा, चेक करा. लहान मुलांचं स्वर्ग आहे, तिथे खूप खेळणी असतात डिझनीलँडला आणि त्या ठिकाणी हे गाणं वाजवलं जातं कारण तिथे जगभरातनं लोक येतात जे कुठे ना कुठे एकमेकाला ओळखत असतात. तर ही जी कविता आहे ना, कविता कधी पण गाणं म्हणायचं, घसा साफ करायचा, गाण्याचा प्रयत्न करायचा. जर तुम्ही शिक्षक असाल तर विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस घ्या आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर माझ्या मागे म्हणा. आवाज कसा आहे आपला याचा विचार करायचा नाही. 1.1 It's a small world. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. There's so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. 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 It's a small, small world. There is just one moon and one golden sun, and the smiles means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It's a small, small world. ओके, सो ही कविता गाण्याचा प्रयत्न केलाय. माझं नाव आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाडे येथे राहते. तुम्ही कदाचित आमच्या गावाचं नाव ऐकलं असेल आणि मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ.
तर इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे जग खूप छोटं आहे. टायटल तुम्हाला कळालं. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे जग हास्यानं भरलं आहे. याचा अर्थ असा आहे की जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कोणी ना कोणीतरी हसत असतंच. जोक करणं, त्याच्यावर हसणं, एकमेक पडला तरी हसणं, एकमेकाला चिडवल्यावर हसणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती. त्यामुळे जगात कुठेही गेलं तर असं होणार आहे का एखाद्या भागात गेला कोणी हसतच नाही मग खवसू नये असं होऊच शकत नाही. त्यामुळे अख्ख्या जगात हास्य पेरलेलंच आहे. अ वर्ल्ड ऑफ टिअर्स म्हणजे हे जग पूर्ण अश्रूंनी भरले. म्हणजे काय, कुठेतरी भांडणं, राग, मारामारी, चिडाचिडी किंवा रडणं ही खूप स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे रडणं हे या जगामध्ये आहेच आहे. म्हणून हे जग रडण्याने भरलेलं आहेच आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. होप्स म्हणजे आशा की माझा ना पहिला नंबर येईल बरं का. ठीक आहे, मला 40% पडलेत ना, 70% मिळतील. 70% मिळालेत तर मग 80 मिळतील. ही जी आपल्याला आशा वाटते ना, याला मराठीमध्ये म्हणजे मराठीत आशा म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये होप्स म्हणतात. इट्स अ वर्ल्ड ऑफ फिअर्स अँड वर्ल्ड ऑफ फिअर्स. फिअर्स म्हणजे काय, भीती. युद्धाची भीती असते, आजारांची भीती असते, रात्रीच्या अंधाराची भीती असते, शिक्षकांच्या ओरडण्याची भीती असते किंवा आईबाबांच्या रागवण्याची भीती असते किंवा आणखीन बऱ्याच भीती आहे ज्या आपल्याला माहिती आहे. तर भीती ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे माणसाला वाटण्याची जी जगभरात आहे. त्यामुळं जगभरात आनंद, हास्य, अश्रू, आशा आणि भीती या चारही गोष्टी आहेत. त्यामुळे जग या चारही गोष्टींपेक्षा वेगळं नाही. अँड देअर सो मच दॅट वी शेअर. ही लाईन फार महत्त्वाची आहे की इथं असं आहे की आपण खूप शेअर करतो. बघा, नदीचं पाणी आपण शेअर करतो, सूर्याचा प्रकाश आपण शेअर करतो, चंद्राचं टिपूर पडलेलं किंवा चांदण्यांचं टिपूर पडलेलं चांदणं आपण शेअर करतो, आपण सगळी झाडं, झाडांचा ऑक्सिजन शेअर करतो. त्यामुळे इतकं आहे ना जगात जे आपण कंपल्सरी शेअर करतोच. दॅट इट्स टाईम वी आर अवेअर. आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की या पृथ्वीवर, या धरणी मातेवर ज्या ज्या गोष्टी आहेत आपण सगळ्या शेअर करतो. त्यामुळे आपल्याला ह्याचं भान असलं पाहिजे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. आणि हे जग खूप छोटं आहे हे आपण विचारात घेतलं पाहिजे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. ही जी फ्रेज आहे किंवा हे जे वाक्य आहे हे 4 वेळा वापरले हे जास्त ठसवण्यासाठी. हे जग छोटं आहे कारण इथे तुम्हाला तुमच्याच ओळखीचे अनेक लोक कुठे ना कुठे भेटत राहतात आणि त्या त्या क्षणाला तुम्हाला वाटतं की हे जग छोटं आहे. कारण ज्या भावभावना आपल्या मनात येतात त्याच भावभावना इंग्लंडमध्ये बसलेल्या, अमेरिकेत बसलेल्या किंवा एखाद्या कंबोडियात बसलेल्या व्यक्तीच्याही मनात येतात. देअर इज जस्ट वन मून. कारण आकाशात फक्त एकच चंद्र आहे. अँड अ गोल्डन सन, वन गोल्डन सन. एकच सूर्य ज्याचा प्रकाश तुम्ही वाटून घेता. तुमच्या प्रत्येकासाठी वेगळा चंद्र सूर्य नाही आहे, लक्षात ठेवा. अँड स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. आणि स्माईल म्हणजे काय, या देवानं, परमेश्वरानं, ज्याला ईश्वर आला तुम्ही जे म्हणत असाल ते म्हणत असाल, पण त्यानं तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य निर्माण केलं ते काय, दुसऱ्याला आपण आपल्या मैत्री दर्शवण्यासाठी ते हास्य आपल्या चेहऱ्यावर आहे. दो द माउंटन्स डिवाइड. जरी या मोठ्या मोठ्या पर्वतरांगांनी सगळी विभागणी केलेली असेल जागेची किंवा ओशन्स आर वाईड किंवा समुद्र दूरवर फैलावला असेल आणि खूप लोक वेगवेगळ्या ठिकाणी बसत असतील तरी सुद्धा हे हास्य आपलं मैत्री निर्माण करतं प्रत्येक ठिकाणी. आणि इथे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आहे समुद्र किंवा पर्वतांचा उल्लेख करून, हिमालय दाखवून की आपण भलेही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असू पण एक हास्य, आपण एक छान मैत्री निर्माण करू शकतो किंवा आपण हे सगळे एकमेकांशी एकजुटीनं मिळून मिसळून राहतो आणि आपल्या चेहऱ्यावरचं हास्य किंवा आपण जे जेस्चर, हावभाव दर्शवतो त्यातनं आपल्या मनातल्या भावना आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचवत असतो. एकच लक्षात ठेवायचं आहे, जग छोटंसं आहे. त्यामुळे हे सगळ्या जगातल्या गोष्टी आपण शेअर करणार आहोत. त्यामुळे सगळ्या या गोष्टींचं भान ठेवून आपण एकमेकांशी वागलं पाहिजे. आणि हे जग कसं आहे, छोटं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण भेटत राहणार आहोत एकमेकांना. कदाचित तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, तुम्ही सुद्धा मला कधीतरी कुठेतरी भेटाल आणि आपण त्यावेळेस म्हणू इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. आणि यासाठी कवीनं इथे एम्फसिस, जोर दिला या ओळींवर की इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. तर ही पोएम इथेच संपतीये. तुम्हाला आवडला आहे का व्हिडिओ? ह्याचा वर्कशॉपचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. जर तुम्हाला काही क्वेरी असेल, शंका असेल, मला कमेंट करून विचारा. मला तुमच्या शंका निरसन करायला नक्की आवडेल. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.